तुम्हाला थांबवते. अमित साटम बोलतायत, थेट जाऊया. पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेले आहे. यानंतर निवडणूक संचालन समितीची बैठक आहे आणि महायुतीच्या 150 पेक्षा जास्त जागा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्याचा संकल्प हा मुंबईकरांनी केलेला आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराचा विकास आणि मुंबई शहराची सुरक्षा आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचे सर्व प्रयत्न परास्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत. नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल दुसरीकडे सुरू आहेत. आतापर्यंतचा जो काही कल आलाय त्यामध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेचे जे निकाल आपल्याला दिसत आहेत एकतर्फी अशा प्रकारचे निकाल म्हणजे आपण पाहाल की 80% जागा या महायुतीच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिंकलेले आहेत आणि त्यामुळे नगर परिषदा ये तो सिर्फ झाकी है, मुंबई महानगरपालिका का पिक्चर अभी बाकी है. भाजप एक नंबरला दिसत असताना कुठेतरी स्वबळासाठी देखील भाजप तयार आहे का? कारण की मोठ्या संख्येने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. 227 वॉर्डांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईच्या महायुती ही निवडणूक लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर विराजमान होईल. आज मुंबई महानगरपालिका के चुनाव के दृष्टिकोन से लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.